पालकमंत्र्यांच्याकडून पक्षामध्ये हुकुमशाही सुरू, स्वतःच्या मुलाला राजकारणात मोठा करण्यासाठी सुरुवातीला मला बाजूला सारले, आता तर भाजपच्या मीटिंग आणि कार्यक्रमातून सुद्धा मला डावललं जात आहे. प्राध्यापक मोहन वनखंडे. पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्याकडून भाजपा पक्षामध्ये हुकुमशाही सुरू आहे. स्वतःच्या मुलाला राजकारणात मोठं करण्यासाठी सुरुवातीला मला बाजूला सारले, आता तर भाजपच्या बैठका आणि कार्यक्रमातून सुद्धा मला डावललं जाते, असे गंभीर आरोप भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी केले. मिरजमध्ये वनखंडे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते. मी भाजपाकडे उमेदवारी मागितल्यानंतर मला कार्यक्रमापासून डावललं जाते. पालकमंत्र्यांच्या दबावामुळे हा सर्व प्रकार सुरू आहे, असं सांगून वनखंडे सर पुढे म्हणाले, भाजपाचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांच्या मिरजमधील मीटिंगपासून सुद्धा मला बाजूला ठेवण्यात आलं. मात्र त्यानंतर विनोद तावडे यांची स्वतंत्र भेट घेऊन मी माझी व्यथा त्यांच्यासमोर मांडली आहे. प्रदेशचे महत्त्वाचे पद माझ्याकडे असून सुद्धा मला भाजपाचा कार्यक्रम आणि बैठकांपासून डावललं जाते. याबाबत मी पक्षाध्यक्ष आणि वरिष्ठांच्याकडे माझी नाराजी व्यक्त केली आणि माझी व्यथा मांडली आहे, अशी माहिती प्राध्यापक वनखंडे यांनी यावेळी दिली. परवा राष्ट्रीय नेते आले होते विनोद तावडे साहेब, तुम्ही मीटिंगला नव्हता, नेमकं काय कारण आहे? माननीय विनोदजी तावडे साहेब हे सांगली जिल्ह्याच्या काही विधानसभेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची गाठीभेटी घेण्यासाठी आले होते. त्यात 4 विधानसभा क्षेत्र होते, त्यात मिरजही होतं. मिरज विधानसभा क्षेत्राचा मी पूर्वीचा 3 टर्मचा मिरज विधानसभा क्षेत्राचा प्रमुख म्हणून काम पाहत होतो. परंतु लोकसभेच्या इलेक्शनपूर्वी इथल्या जिल्हाध्यक्षांनी आणि पालकमंत्र्यांनी तात्काळ काही निर्णय घेतले आणि त्यातून मला थोडंसं बाजूला केलं गेलं. तेव्हापासून जिल्ह्याच्या ज्या काही प्रमुख पदाधिकारी येतात तेव्हा मुद्दाम डावलण्याचा प्रकार हा केला जातो आहे. याबाबतीत मी माझे जिल्हाध्यक्ष असतील, प्रदेशाचे अध्यक्ष असतील आणि राष्ट्रीय महामंत्री म्हणून तावडे साहेब यांच्याशी या विषयावरती माझी नाराजी त्यांच्यासमोर व्यक्त केलेली आहे. काय नेमकं कारण काय की तुम्हाला डावलण्यामागचं कारण काय आणि हे कोणाच्या ह्याच्यामुळे कोण डावलते? आता हा कारण आपल्याला जग जाहीर आहे. जशा पद्धतीनं मी एक कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचा 20-25 वर्ष काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी जेव्हा काम करत होतो, पण जेव्हा काही इथं मंत्रिपद आल्यानंतर जेव्हा त्यांना त्यांच्या घरातल्या मुलाला किंवा घरच्यांना पुढं मोठं करण्यासाठी त्यांनी हळूहळू मला बाजूला सुरुवात केली. बाजूला करायला हरकत नव्हती, पण पक्ष कार्यामध्ये सुद्धा त्यांनी मला बाजूला करायला सुरुवात केली आणि विशेषतः कालच्या तावडे साहेबाच्या मीटिंगमध्ये मला महामंत्र्यांनी निरोप दिला, पहिल्यांदा तुम्ही यायचं आहे, आणि त्याच शहर महामंत्र्यांनी परत निरोप दिला की आम्हाला सांगितलं गेलं की तुम्हाला का बोलवलं आहे, अशा पद्धतीचा निरोप त्यांच्याकडून आला गेला. आणि त्यामुळे मी त्या मीटिंगला उपस्थित राहिलो नाही. माझी जायची इच्छा होती. तावडे साहेब महामंत्री येत आहेत म्हटल्यानंतर माझं कर्तव्य होतं 20 वर्ष 25 वर्ष काम करणारा कार्यकर्ता म्हणून, परंतु त्यांनी बोलवलं नसल्यामुळं, येऊ नका म्हणून सांगितल्यामुळं मी तिथं गेलो नाही. परंतु त्याची दखल माझ्या पक्षातल्या काही वरिष्ठ लोकांनी घेतली होती आणि तावडे साहेबांनी घेतली आणि त्यांनी वेगळी वेळ दिली आणि मी त्यांच्या माझ्याच गाडीमधून एक 15-20 मिनिटं माझे जे व्यथा आहेत, अडचणी आहेत या मतदारसंघाच्या बाबतीतच्या त्यांच्याशी सविस्तर चर्चा केलेली आहे. विधानसभेची इच्छा बोलून दाखवल्यानंतर हे सगळं सुरू झालेलं आहे. नेमकं विधानसभेमध्ये तुमची भूमिका काय आहे? नाही, मी माझी भूमिका पक्षाकडे मांडलेली आहे, अगदी पहिल्या रोखठोकपणे मांडलेली आहे. मी इच्छुक आहे आणि त्या पद्धतीने मी काम करतोय, मतदारसंघाची बांधणी करतोय, बूथ रचनेची तयारी करतोय आणि पक्षाच्या नेतृत्वाकडे माझी इच्छा व्यक्त केलेली आहे. नक्की पक्ष त्याच्यावरती निर्णय घेईल आणि त्यानंतर पुढच्या गोष्टी घडतात. पक्षाने दुसरा काही पर्याय दिला तर तुम्ही स्वीकारणार नाही? आत्ता तरी मला पक्षाने पर्याय दिलेला नाही किंवा अजून तसा विषयही नाही. परंतु मला या मिरज विधानसभा क्षेत्रामधून भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार लढण्यामध्ये आनंद आहे. अनेक पक्षामध्ये अनेक इच्छुक असू शकतात, म्हणजे इच्छा व्यक्त करणं किंवा दावेदारी करणं किंवा उमेदवारी मागणं, त्याच्यामुळे तुम्हाला हे होत असेल तर हे कितपत तुम्हाला पक्ष तुम्ही ज्याने हे चालू केलं त्यांना विचार हा प्रश्नाचं उत्तर. मी तर ते सगळं सहन करतोय आता आणि माझ्या व्यथा मी माझ्या पक्षाकडे मांडतोय. नाही, पण एकंदरीत बघितलं तर मग तुम्ही राज्यस्तरावरचं पद आहे असं सुद्धा तुम्हाला डावलं जात असेल तर काय नेमकं काय चाललंय? मग काय जे चाललंय ते पक्षाला मी कळवलंय, त्याच्यावर नक्की पक्ष न्याय देईल असं अपेक्षा आहे.